तर ज्यांनी आम्हाला ही संधी मिळवून देण्यासाठी तेव्हापासून मनुस्मृतीला देशात अशोकानंतर सम्राट अशोकानंतर मनुस्मृतीला धक्का देणारा छत्रपती शिवाजी पहिला राजा. तीच रीत पुढे फुले शाहू आंबेडकरने ओढली. फुले तर टाटाच्या पेक्षा श्रीमंत कॉन्ट्रॅक्टर होते. तो सगळा संसार सोडून त्यांनी आपल्याला हे दरवाजे खुले करण्यासाठी प्रयत्न केला. परंतु आज फुलेंनी आम्हाला का शिकवलं हे बंद केलं तरी चालेल माहिती. तुम्हाला काय वाटतं? फुलेंनी आम्हाला का शिकवलं हेच आम्हाला कोणी शिकवलं नाही. कोणी सांगेल का फुलेंनी आम्हाला का शिकवलं? कोणी सांगतो का? आपण चर्चा करतोय ना. शिक्षणाचा दरवाजा खुला केला का? तुम्ही मनुवादी लोकांशी शिक्षण घेऊन ते मनुवाद नष्ट केला पाहिजे यासाठी त्यांनी असं म्हटलं की ज्या व्यवस्थेने तुम्हाला हजारो वर्ष शिकू दिले नाही, ज्या व्यवस्थेने तुम्हाला हजारो वर्ष ज्या व्यवस्थेने तुम्हाला हजारो वर्ष पायदळी तुडवलं, त्या व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी बंद करून टाका. तुम्ही सैनिक तयार व्हावे यासाठी आम्हाला शिकवलं. आपल्यापैकी किती लोक मनापासून म्हणजे आपण घरचे लोक आहोत असा विचार करून समाजात वागतो की आपल्याला काय करायचंय, आपली फक्त कुटुंब चालवणं, आपल्या मुलाबाळांचे बायकोचे गाल गुलगुलीत ठेवणं यासाठी शिकवलं नाही. शिकवलं ते आम्ही सर्वांनी या व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी शिकवलं. आपण किती लोक लढतो? आता तर अशी व्यवस्था आली की तुम्ही लढूच शकत नाही. म्हणजे डोळ्या देखत ते आपल्या लोकांना मारतायत. वर्तमानपत्र देत नाही, कोर्टात कॉग्निझन घेत नाही, घोड्यावर बसू देत नाहीत किंवा बाकीच्या अनेक गोष्टी ज्या तुम्ही सगळ्या मी काय त्याची रिपीट करण्याची गरज नाही. शाळा सगळ्या बंद केल्या, सरकारी शाळा बंद केल्या. खाजगी शिक्षण घेणं आपल्या लोकांना शक्य नाही. आता हे तुम्ही प्रयत्न करताय, असं स्तुत्य प्रयत्न आहे. तर मार्ग काय? आमचे सगळे नेते कमी जास्त प्रमाणात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोदीला मदत करतात. देशातला कुठलाही नेता घेतो. त्यामुळे मी सगळ्यांचंच नाव आवडतोय, परंतु मी आंबेडकर वादी विचाराशी 1976 पासून जोडलेला आहे. 76ला मी एक मानवत ट्राय म्हणून परभणी मी ती आरोपीची केस चालत होतो. त्या संदनशिव नावाचे प्रिन्सिपल होते मिलिंद लॉ कॉलेजचे औरंगाबादचे. ते मला भेटायला आले. म्हणले अरे मला वाटलं पाटील म्हणजे कुठेतरी रांगणा मिशावाला असेल थोडी. आय वॉज ओनली 32-34. तो म्हणे तू माझ्या कॉलेजमध्ये भाषण दे. तुम्ही म्हटलं मला भाषण देता येत नाही. येतं ना ऐकायला सगळ्यांना? पाठीमागे ऐकायला येतं ना? म्हणे तू भाषण दे. म्हटलं मला भाषण येत नाही. मी भाषणच कधी शिकलो नाही. जेमतेम 2 वेळचं जेवण मिळण्यासाठी एक केस बांधतोय. नाही असं कसं म्हणजे वकील आहेस. त्यावेळी मला त्यांनी शाहू जयंतीला बोलवलं. मी शाहूंवरचा त्यावेळी थोडा इतिहास वाचला. केवळ ते चाकोरीच्या बाहेर काम करत होते, वर्ण व्यवस्थेच्या विरुद्धच काम करत होते म्हणून शाहूंना एवढं छळलं. सयाजीरावला सुद्धा एवढं छळलेलं आहे. ते सयाजीरावच्या ऑफिसने बाबासाहेबांना छळलं हे एवढंच आपण बघतो. प्रत्यक्ष सयाजीरावचा फार मोठा छळ झाला. भोराव पाटील त्यांनी तर आत्महत्येचा प्रयत्न केला की यांना का शिकवतो. हे जे हा जो इतिहास आहे, तुम्ही त्यावेळेचे वर्तमानपत्र वाचले तर शाहूंना एवढं छळलं. बॉम्बस्फोट काय बॉम्ब त्यांच्यावर काय केला प्रयोग. आणि शेवटी हे सगळे लोक अल्पायुषीच गेले. अगदी शिवाजी महाराजांचा मृत्यू का झाला अजून गूढच आहे. त्यांच्या अजूनही या लोकांवर खरा इतिहास नाही. तरी देखील आज उजळ माथ्याने
आमचे शत्रू सत्तेवर आहेत, ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीला विरोध केला. मी म्हणतो की स्वातंत्र्य चळवळीत न जाणं मी समजू शकतो, मी पण नव्हतो. माझा 42चा जन्म आहे, त्यामुळं आणि माझी पिढी रस्त्यावर रोड खुली होते. 2 दिवसचे जेवण नव्हतं आम्हाला, त्यांना जाणं शक्य नव्हतं. उलट लहानपणी आमचं गाव 100-500 लोकांचं वस्तीचं गाव होतं. त्यात 2 मातन, 1 महार आणि 1 मुसलमान असे माझे मित्र होते. त्यांच्याकडे गायी होत्या. आम्ही त्या गायीची जर भाकरी कुस्करून आम्ही एकत्रच खात होतो, सगळे एकत्र. आणि ते मित्र मला म्हणायचे, तू फार फास्ट खातोस, कारण मला नव्हतं, मिळतच नव्हतं भाकरी आणि दूध, हे मिळत नव्हतं म्हणून मी फास्ट खात होतो. ही वस्तूच देते. त्यावेळी असा प्रकारच नव्हता, जात धर्म पंथ. ही 48-50 ची गोष्ट आहे, जास्तीत 55 पर्यंतची गोष्ट. तेव्हा आमची सगळ्यांची आज जबाबदारी काय आहे, म्हणून मी असं ठरलेलं आहे की मी मरताना माझ्या नावावर काही असणार नाही. मी सगळं समाजाला दिलंच आहे, आत्ताच अगोदर दिलंय जिवंतपणे. आता 100 मुलांचा आश्रम आहे, आम्ही तिथे KG to PG त्या मुलांना शिकवतो. आणि मी असं सांगतो सगळ्यांना की जो म्हणून फुले शाहू आंबेडकरांच्या आशीर्वादाने शिकला किंवा त्यांच्या त्यागातून शिकला, त्याने आपली मुलं मला संसार तर बघितलाच पाहिजे. कोणी म्हटलं नाही, म्हटलं बघू नका तरी बघणार, कोणी आपला ऐकणार नाही. पण उरलेलं सगळं समाजाला दिलं पाहिजे, आणि तसं होताना दिसत नाही. आता ही मंडळी काम करतात, अशी फार थोडी भेटे राहिली. तर त्यांनी ते आंबेडकर मिशन बघितलं नांदेडला, ते IAS IPS चांगलं काम करतात. जिथे जिथे चांगलं काम करतात तिथे मी जातोच. तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही, परंतु माझं संपूर्ण आयुष्य तेव्हापासून 76 पासून 76ला मी शाहूंवर बोललो, आणि मी तिथं ठरवलं की मला आंबेडकरवादी विचाराला मी वाहून घेतलेलं आहे. आणि तिथं मी बोललो होतो की आमच्या सगळ्या दुःखाचं मूळ ब्राह्मणवादी RSSच्या विषारी विचारांच्यामुळे आम्ही एवढ्या सफर आहोत. आजही तीच परिस्थिती. कुणीच बोलत नाही याच्यावर, कुणीच बोलत नाही की आज टोकाची भूमिका त्यांनी घेतलेली. वर्ण व्यवस्थेविरुद्ध आपण जो बोलतो, कोणी बोलेल त्याच्यावर ते टोकाचं वागतायत. आणि वर्ण व्यवस्था आमची सगळ्या दुःखाचं मूळ आहे. म्हणजे संविधानाची अंमलबजावणी तुम्ही काही म्हटलात, आरक्षणाशिवाय बाकी 0 आहे. आणि आरक्षणात काय केलं त्यांनी? बरोबर मागच्या दरवाजाने आरक्षण बंद केलं. सार्वजनिक उद्योग विकले जिथं आरक्षण होतं. नवीन नोकऱ्या भरत नाहीत. आता मी सगळ्या पोर्ट वगैरे जिथं आपली पोरं नोकरीला होती त्या सगळ्यात तिथं जाऊन आलो. पुढच्या पिढीला तिथे काही स्थान राहिलेलं नाही. हे आता शेवटची पिढी आहे की जी ते बेनिफिट घेऊ शकले. त्यांनी बरोबर आरक्षणची चादर ओढून घेतली. खाजगी शाळा करण्याचा उद्देश तरी काय? सरकारकडे खूप पैसे आहेत, म्हणजे आमच्यासारखा संपन्न देश जगात काय, पण केवळ वर्ण व्यवस्थामुळे त्यांची काय आयडियोलॉजी आहे, RSSची आयडियोलॉजी काय बघा तुम्ही फक्त बंच ऑफ थॉट्स टिळक आणि सावरकर तिन्हीच वाचा. त्याचा निचोड असा आहे की आम्ही देशाचे मालक आहोत आणि तुम्ही सगळे 2 वेळच्या जेवणाचे अधिकारी आहात. हा त्याचा सार आहे. कुठेही थोडा जरी बदल झाला तरी सार्वजनिक जीवनातून रिटायर व्हायला तयार आहे. अशा परिस्थितीमध्ये आता परवाच बार काउन्सिलमध्ये एक वकील गव्हर्नरच्या विरुद्ध बोलतो. तो गव्हर्नर नालायकच होता. मी अजूनही सांगतो की जो शिवाजी महाराज विरुद्ध बोलत होता, जो फुले विरुद्ध बोलत होता, जो आंबेडकर विरुद्ध बोलत होता, त्याला तो नालायक म्हटलं, काहीतरी म्हटलं. तर बार काउन्सिलने ठराव केला, त्याची सनद 3 वर्ष 3 महिन्यासाठी रद्द केली. संबंध काय बार काउन्सिलचा आणि गव्हर्नरचा? अशा सगळ्या संस्था त्यांनी दबावाखाली ठेवलेल्या. तर म्हणून मी असं म्हणतो की आम्ही एक कॉर्नर आमचा असा पण आहे की बार काउन्सिल एक इंडिपेंडेंट बॉडी असेल, पॉलिटिकल ओरिएंटेड नसेल. म्हणून तुम्ही सगळे वकील आहात. मी एक कॅन्डिडेट घेऊन आलेलो आहे. हा माझ्याकडे ड्रायव्हर होता. माझा प्रत्येक ड्रायव्हर मी वकील केलेला आहे. माझा प्रत्येक PA मी वकील केलेला आहे.
आणि त्या आश्रमातून जे पुरं पीजी होतात ती त्याला वकीलच करतोय, दुसरं मी काय करू शकत नाही ना. आणि ते एक आता मॅजिस्ट्रेट झालाय, दुसरा आहे तुमर पूर्ण तालुका. आता ते म्हणले का मग अशी तुमर कुठला जाताना तुमचा तिथे माझा मसाज करणारा पोरगा आता सरकारी वकील आहे, त्याला मी वकील केला. तो एलियन फर्स्ट क्लास फर्स्ट आला पुणे युनिव्हर्सिटी, मसाज करणारा पोरगा. तेव्हा आपण अशी दृष्टी त्याची आई माझ्याकडे आली, एक आमच्याकडे मेड होती आणि म्हटली की बाबा हा 10वी पास झाला, याला नोकरी कशाला नोकरी याला आपण शिकू. म्हणलं तुला काय शिकायचं? बोला मला इंजिनियर व्हायचं, मातंग समाजाची घ्यायचं. तो आता मरीन इंजिनियर झाला आणि त्याला 5 लाख रुपये महिना आहे. तर माझा उद्देश असा की आपल्या संसार मी केलाच पाहिजे, पण सगळंच आपण समाजाला लावलं पाहिजे. ते लावताना आपण दिसत नाही. मला शिवाय देऊ नका, घरी गेल्यावर विचार करा की आपण करतो का. मी बघितलं 50-50 फुटाची जोड, दादा सुताची बोट सूट, ते बाबासाहेबांची कॉपी करायला जातात. बाबासाहेबांच्या वेळची परिस्थिती वेगळी होती. जर खरोखर तुम्ही पुणेकरांचा अभ्यास केला तर पुणेकरात बाबासाहेबांनी जी भूमिका घेतली होती त्याच्यापेक्षा अनेक पटीने बाबासाहेबांनी गांधींच्या साहाय्याने आपल्याला दिलेलं आहे. त्याचा अपप्रचार होतो, कोणी स्वतः अभ्यास नाही करत. आपले नेते काहीतरी उठवतात, त्याच्यावर आपली भांडणं होतात. तुम्ही जर बघितलं तर कितीतरी विद्वान या देशाने कुजवलेले आहेत. बाबासाहेब विश्व विद्वान होते, त्याच्यात कोणी वादच नाही. त्यांच्यासारखा संविधान लिहायला कोणी नव्हता, त्याच्यात काही वाद नाही. पण ती सुद्धा संधी त्यावेळेच्या लोकांनी बाबासाहेब दिली ना. नसती दिली तर काय केलं असतं? ज्यांना हा देश हिंदू राष्ट्रच करायचं असेल त्यांनी काय केलं असतं? त्यांनीच दिली बाबासाहेब संधी. त्यामुळे आपण असा विचार केला पाहिजे की आपण जोडलं पाहिजे, बेरीज केली पाहिजे. विनाकारण भांडणं करून वजाबाकी करण्यात पॉईंट नाही. आणि वजाबाकी तुम्ही करत राहिलात. आता बघा संभाजीचे मित्र कोण होते? 2 जेव्हा भावाला त्या रायबा महाराजची मुलं, म्हणजे जिजामातेचं किचन कोण बघत होतं? महारीण बघत होतं. माफ करा, म्हणजे त्यावेळेचे महार म्हणून बघा, बौद्ध आता आले. आणि ती मुलं जेव्हा संभाजीला पकडून चालले औरंगजेबाचं सैन्य, तेव्हा ते दोघं त्या सैन्यावर तुटून पडले. त्यांना माहित होतं आपण मरणार आहे. हे संबंध होते लोकांचे पूर्वी. आपण काय करतो? आम्ही आमच्या मदतीने चालवलेलं वर्तमानपत्र होतं सम्राट म्हणून, आहे ते चालू अजून. बबन कांबळे ते निळूभाऊ खालीकरकडे कामाला होते, तेव्हापासून त्यांची माझी ओळख. आणि त्यांचाच एक डिस्ट्रीब्युटर होता, आता ते पुण्यनगरीचे मालक येते, आता गेले ते, वारले ते, शिंगोटे. तो पेपर आम्ही छापून शिंगोटेकडून घ्यायचो आणि आपल्या पोरांना डिस्ट्रीब्युशन नेमलं होतं. आपली पोरं गावात बौद्ध पोर, यांनी पेपर विकला पण आम्हाला पैसे दिले. तर 60 लाख रुपये त्यांचे थकले शिंगोटेंचे. आणि माझ्या घरी मिटिंग म्हणते काय करायचं. गोबरराव आमले बोलले आहेत ना कोळशी पडली. काय होईल कोळशी पडलं तर घर पण काय नाही, त्यांचं मी काय घेऊ. ते बबनराव बातम्या छापताना जातीवाद्यांनी नवरदेवाला मंदिरात जाऊ दिले नाही अशी बातमी छापायची. मी त्यांना फोन केला, म्हणलं तुम्ही असं म्हणा की नवरदेवा साऱ्या तुझं मंदिरात काम काय? किती सोपं काम आहे, किती सोपं काम आहे. पण म्हणजे आम्ही कळत न कळत समाज तोडलो. बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की आपण ऍडमिटेडली मायनॉरिटीमध्ये आहोत. ऍडमिटेडली आपण स्वतः निवडून येऊ शकत नाही, परंतु आपल्याला पासंगाचं राजकारण करायला पाहिजे. याच्यात काही खोटं नाही. आणि मी बाबासाहेबांना कोळून प्यालेलो आहे. मी खरा बाबासाहेब जगतो. कोणी असं म्हणू शकत नाही की माझ्या मनात काही आहे. तर बाबासाहेब म्हणले की पासंगाचं राजकारण करायचं तर कधी करायचं, त्याचा उपयोग जेव्हा देश संकटात आहे. आज देश संकटात नाही,
भयंकर संकटात आहे. ते बाबासाहेब कधीतरी म्हणले की काँग्रेस आणि बीजेपी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, किंवा काँग्रेसने आम्हाला काय दिलं. तर ते सुद्धा त्यावेळेचा बाबासाहेबांचा जो त्रागा होता, आज बाबासाहेब असते तर काय केलं असतं तुम्ही सांगा. आज बाबासाहेब असते तर काय केलं असतं. नवीन पार्टी उभं करणं शक्य नाही, होत झालीच नाही कधी चांगली, म्हणजे ज्याला यशस्वी. तर बाबासाहेबांनी आज नंबर 1 नंबर 2 क्षेत्र बघितलं. नंबर 1 कोण आहे, नंबर 2 कोण आहे, आणि 2 नंबर क्षेत्राला मदत केली असती. एक शत्रूचा निपात करायचा, दुसरा शत्रू संपवला पाहिजे. काशीरामजी बरोबर मी होतो, एवढे आमचे चांगले संबंध होते की बाय होते, आम्हाला तिथं ब्रेकफास्ट वगैरे करून घालायचे. त्यांच्या घरी मी राहायचो, ते माझ्या घरी राहायचे. त्यांनी युपी मध्ये काँग्रेसला संपवायचे ठरवलं. त्यासाठी ते बीजेपी विरोध केली. म्हणजे काशीराम जी ये बहुत बुरा है, ये सांप. तो बोले एक सांप है तो एक नागनाथ है. तो मैंने कहा आप देखो, सार्वजनिक उद्योग निकाले हैं कांग्रेस ने, कुछ तो कांग्रेस ने किया है, ये कुछ नहीं करेंगे. आणि तसंच झालं. सगळे सार्वजनिक उद्योगांनी विकून टाकले, सगळ्या सरकारी नोकऱ्यांनी काढून घेतले. ते तर कधी काँग्रेसने केलं नाही. तेव्हा असं कोणी जेव्हा म्हणतं ना कि कांग्रेस ने हमारे लिए क्या किया है, तो जो 2014 पूर्वीचा भारत आहे तो तुम्ही आता बघून बघा. तो 2014 पूर्वीचा भारत तुमच्या आयुष्यात आणि माझ्या आयुष्यात शक्य आहे. इतका चांगला होता असं म्हणायचं. मी स्वतः काँग्रेसमध्ये असताना जेलमध्ये होतो. काँग्रेसमध्ये गेलो नाही, मी कुठल्याच पक्षात गेलो नाही, पण आंदोलन करत होतो. मी पोलीस कोठडीत होतो. पोलीस कोठडी जाऊन बघा तुम्ही, याची सोय नाही, याची सोय नाही. तिथे मी 3 दिवस राहिलो, 15 दिवस जेलमध्ये राहिलो. आंदोलन होतं अणुऊर्जेच्या खिलाफ. परंतु तरी मी काँग्रेसचा सहानुभूतदार आहे. मी राहुल गांधी बरोबर 1,500 किलोमीटर चाललोय भारत. मला समजून घ्यायचं होता राहुल काय आहे. तो खरा बुद्धाच्या मार्गाने आणि गांधीच्या मार्गाने चाललेला माणूस आहे. तुम्ही सगळ्या अँगलनी तपासा. तेव्हा आमचं म्हणणं आहे की आज आपण वजाबाकी नाही तर बेरीज करायची. आणि ती बेरीज करताना इतिहास तपासलाच पाहिजे. ज्याला इतिहास जो तपासत नाही तो माणूसच नाही. पण तो ज्याला आपण म्हणतो ना इंडिपेंडंट मनाने न्यायबुद्धीने तपासला पाहिजे. तुम्ही पुढे करायचा अभ्यास करा, तुम्ही कशाचा करा. मी सांगितलेलं काय खोटं आहे ते मला नंतर सांगा. मी काय कधी पण भेटायला तयार आहे. आज संविधान जाणून बुजून संविधानाची शपथ घेऊन संविधान पायदळी तोडवलं जातं. टोटल ना इक्वॅलिटी आहे, ना सोशल इक्वॅलिटी आहे, ना पॉलिटिकल इक्वॅलिटी आहे, ना इकॉनॉमिक संपलीच. 100 कोटी लोकांना 5 किलो धान्य देतात, ते काय भूषण आहे का. आणि पुन्हा छापतात की आमची जगात 4थी इकॉनॉमी झाली. थोडी निर्लज्ज आहे. जपानच्या आम्ही पुढे गेलो म्हणतात. जपानचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बघा, जपानचा हॅपीनेस इंडेक्स बघा, जपानचा पर कॅपिटा इन्कम बघा, जपानचा पर कॅपिटा खर्च बघा. आपल्यापेक्षा 1000 पट पुढे येते. पण मीडिया यांचं आहे, न्यायमूर्ती यांचे आहेत, अधिकारी यांचे आहेत. आपल्याला काही चॅलेंज करता येत नाही. म्हणजे आमची अशी कोंडी झालेली आहे की आज आम्हाला रस्त्यावर येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कुठल्याही मार्गाने तुम्हाला न्याय मिळणार नाही. आणि जर तो रस्त्यावर येण्याचा पर्याय, खरं आज सांगतो तुम्हाला, मला अभिमान आहे की फक्त आंबेडकरी समाज जिवंत त्यासाठी. हे मी 76 साली म्हटलं होतं की या देशाचं नेतृत्व आंबेडकरवाद्यांनाच करावं लागेल, जेव्हा मला काही कळत नव्हतं. पण मी मराठ्यांबरोबर राहिलो होतो, वैचारिक दृष्ट्या आंबेडकरवाद्यांबरोबर राहिलो. मला एक वेगळा अनुभव आला. ही वेगळी लोक आहेत, त्यांना खरंच दुःखाचं कारण कळलेलं आहे. परंतु झालं आता सगळं उलटच झालं. तेव्हा आम्हाला सर्वांना शांतपणे विचार करून आमचं सर्वस्व गेलं तरी चालेल, पण आम्हाला बाबासाहेबांनी दाखवलेले संविधानाच्या चौकटी आणि महात्मा गांधी दाखवलेल्या 80च्या मार्गाने आम्हाला रस्त्यावर आलं पाहिजे. यापेक्षा मी आपल्याला काही जास्त सांगू इच्छित नाही. तुम्ही मला प्रश्न विचारा. आणि मी टाकाला जाऊन गाडगे लपवणं वगैरे बरोबर नाही. आमचा हा ड्रायव्हर माणूस केलाय की आम्हाला बार कौन्सिल इंडिपेंडेंट पाहिजे. मी स्वतः मेंबर होतो बार कौन्सिलचा. त्यावेळेस मी 2 काम केले. ज्युडिशियल रिक्रुटमेंट 30च्या आत होती. 30 वर्ष आणि 3 वर्षाची प्रॅक्टिस.
मी अंतुलेला भेटून तो नियम बदलून घेतला. रिझर्वेशनच्या लोकांना 40 केलं आणि ओपनच्या लोकांना 35 केलं. कारण मी स्वतः 30व्या वर्षी 4 वर्ष मजुरी करत होतो, त्यामुळे मी 30व्या वर्षी वकील झालो. तर मी त्यांना म्हणलं अंतुलेला, मी तर मॅजिस्ट्रेट पण होऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, जुना जो कायद्याचा कोर्स होता तो बार काउन्सिल ऑफ इंडियाने बंद केला. त्याच्यावर मी देशव्यापी आंदोलन केलं फक्त बार काउन्सिलच्या टर्म मध्ये. आणि तो कोर्स आज चालू आहे, तो जुना कोर्स माझ्यामुळे चालू आहे. सांगायचा उद्देश की जर ठरवलं तर काम करता येतं, नाही तर ठरवलं तर 3 महिन्यासाठी वकिलीची सतत पण रद्द करता येतं. तेव्हा तुम्ही ठरवा. आपण सगळे सुज्ञ आहात. संध्याकाळी आपण संविधान जागृतीला भेटतो. मी स्वतः संविधान जागृत संघटना चालवतो आणि ती अशी आहे की मी त्याचा कन्व्हेनर आहे. त्यात तुषार गांधी आहे, डॉक्टर राऊत आहेत, बरेच लोक आहेत. पुनियानी आहे, जे कोणी सेक्युलर लोक आहेत, राम पुनियानी सेक्युलर लोक त्यांना बरोबर घेऊन हे आम्ही देशभर चालवतो. हे तुमचं वेगळं आहे, तुम्ही इथं ठेवलंय त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभारी आहे. आणि यांचा मी आभारी आहे की तुमच्या सगळ्यांना हा फार सज्जन माणूस वाटतो मला. त्यांना म्हटलं की तुम्ही मला का बोलवलं. मी एवढं तिखट बोलणारा माणूस आहे. तुम्हाला सगळ्या सरकारचे NGO तुम्हाला मदत करते, म्हणजे मला त्याची काही परवा नाही. माझं काय व्हायचं ते होईल. दुसरं एक असं उदाहरण सांगतो. एका मित्राने माझ्या हे राम टू जय श्रीराम पुस्तक लिहिलं, इतिहास लिहिला देशाचा, ही जमात कशी खंडीच्या वर्णात लुटते. माझी भाषा थोडीशी. तर त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला त्याला कोणी मिळेना. त्यांनी मला फोन केला की सर आप आएंगे क्या. मैंने कहा आऊंगा, लेकिन मुझे क्यों बुला रहे. मैं भाषणात बोललो होतो कि आपने मुझे क्यों बुलाया, मैं तो ना साहित्यिक हूँ ना कुछ हूँ. तो बोले सर कोई मिला ही नहीं मुझे प्रकाशन. कसं आहे आता यांना मी शुभेच्छा देतो आणि आपण सगळे मिळून यांना मदत करू. काय त्यांच्या प्रसंग आला तर मला संध्याकाळी मोकळ्यामध्ये भाषण करू द्या. जय भीम, जय शिवराय. कोणाला काय प्रश्न वगैरे विचारायचे